पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत। नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3च्या अखेरच्या टप्प्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्हीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। विमानतळावर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान उतरणार आहे। या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी देण्यात येईल। मोदी विमानतळावरती आल्यानंतर टर्मिनल इमारत आणि एकूण प्रकल्पाची माहिती जाणून घेतली जाईल। त्यानंतर नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होईल। मात्र त्यानंतर विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह पुण्यातील प्रवाशांना देखील फायदा होणार आहे। तर नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये काय आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 तारखेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करतील। आज म्हणजेच 8 तारखेला मोदी दुपारी 2:40 नव्या विमानतळावर उतरतील। विमानतळाच्या टर्मिनल इमारतीची पाहणी करतील। विमानतळ परिसरात मोदींची जाहीर सभाही होणार आहे। नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 1160 एकरांवरती पसरलेलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 धावपट्ट्या आणि 4 टर्मिनल आहेत। त्याबरोबरच वर्षाला 9 कोटी प्रवासी हे प्रवास करण्याची विमानतळाची क्षमता आहे। मुंबईच्या सध्याच्या विमानतळाची क्षमता ही 5 ते 5.5 कोटी प्रवासी इतकी आहे। नवी मुंबई विमानतळाची वर्षाला 10 लाख टन कार्गो हवाई वाहतुकीची देखील क्षमता आहे। 4ही टर्मिनल एकमेकांशी जोडलेली आहेत। कुठेही चेंजिंग आणि कुठेही बोर्डिंग शक्य आहे। विमानतळावर ड्रायव्हर नसलेल्या भूमिगत ट्रेनमधून 4ही टर्मिनलवरती फिरता येणार आहे। डिसेंबरपासून कार्गो वाहतूक सुरू होणार आहे।